भाजपचा दुटप्पीपणा आहे. सबकाळांवरील टीकेला सचिन सावंत यांनी उत्तर दिले. अकोल्यात टिपू सुलतानच्या नावासाठी भाजपनं प्रस्ताव मांडला होता असं सचिन सावंत यांनी म्हटलंय. मुंबईतही रोडला नाव देण्याच्या प्रस्तावावेळी भाजप नगरसेवक होते. अंधेरीत टिपू सुलतान मार्ग असं नामकरण झालं. भाजप नगरसेवकांमुळे हा ठराव मंजूर झाला असं काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी म्हटलंय. तर भाजप नेते येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानसाठी गौरवोद्गार काढले होते असंही सचिन सावंत यांनी सांगितलंय. भाजपला आधी प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी आज टिपू सुलतान वाईट झालाय असं म्हणत सचिन सावंत यांनी टोला लगावला. तर पुण्यात काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आलं. सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. आंदोलनादरम्यान दगडफेक झाली. काँग्रेस कार्यकर्ता यात जखमी झालाय. आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही राजकीय नेत्याच्या किंवा कार्यालयावर दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेला नव्हता. दुर्दैवाने आज मात्र या ठिकाणी भाजपवाल्यांनी 6 महिन्यात हा दुसरा हल्ला केला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये आज आमचे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. महापौर उघड्या डोळ्यांनी तमाशा बघत होते. त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती. त्यांच्या समोर या कार्यालयाच्या दरवाजांच्या आवारातल्या गाड्या फोडण्यात येत होत्या. मात्र महापौरांनी मूक संमती दिली. त्याच्यामुळे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या ठिकाणी कोणाच्या तरी मृत्यूला जबाबदार होण्याकरता या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची